नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 20 जून 2026 आणि वाजल्यात 10. आज खूप लवकर फ्रेश झालो कारण की काहीतरी खाण्यासाठी बनते. तर रात्री तर व्हिडिओ एडिट वगैरे करून झोपलो. अपलोडिंगलाही रात्रीच टाकली कारण की प्रोड्यूस झाली मी झोपण्याच्या आधीच. आणि सकाळी 6 वाजता उठलो होतो पण काय पुन्हा झोपलो. 9 वाजता उठलो, थंबनेल टायटल फटाफट एडिट केला. नंतर मम्मीला सांगितलं खूप भूक लागले काहीतरी बनवून खायला. तर आता शेव बनत आहे, शेवया कसली मँगो फ्लेवर्ड. बाकी आता थोडेफार व्लॉग्स बघूया. आणि आज काहीच प्लॅन नाही मिळत, काल थोडाफार प्लॅन होता तर तुम्ही पाहिलाच असेल. मग व्लॉग्स बघू, कॉफी पिऊ, शेवया खाऊ आणि मग पाहू पुढे काय होते. बाकी सो फार सो गुड. आणि ह्या पॅकेटमधून शेवया बनवलेले आहे. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर हे नंबर आहेत, देऊ शकतात. बाकी खूप सारे फ्लेवर्स आहेत. आता मँगो बनवलेला आहे, अजून एक फ्लेवर आणला होता, पाहू आता तो आहे की नाही. शेवया खाण्याच्या अगोदर ब्लॅक कॉफी पिऊया आणि मग ते खाऊन घेऊया. फायनली गाईस, मँगो शेवया इज रेडी. वी शुड इट नाव, राईट नाव. शेवया मस्त खाऊन घेतलेले आहेत, 2 वेळा घेतली, खूप मस्त मजा आली. असंच रोज सकाळी नाश्ता भेटला तर रोज आपली सकाळ लवकरच होऊ शकते. पण पाहू, नाहीतर काय रील्स बघत बसतो मी आणि 11 वाजता फ्रेश वगैरे होऊन ब्लॉग चालू करतो. बाकी आता रील्स बघू, ब्लॉग्स बघू आणि मग थोड्या वेळाने भेटूया. आज दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि पापड. 5 वाजलेले आहेत, दुपारी जेवलो मस्त, नंतर झोपलो. त्या अगोदर व्लॉग्स बघितले. आत्ताही व्लॉग्स बघायचे पेंडिंग आहेत कारण की 5 ते 6 दिवस गेलेलो. तर मी मुंबईकर निखिल आणि जट प्रॉब्जेक्टचे व्लॉग बघतो, तर दोघंही सोबत राईडला गेलेले आहेत आणि ते बघायचे बाकी आहेत. तर आज क्रिकेट खेळायला जाण्याचा प्लॅन होता पण एक बोईसरला मला अर्जंट काम आलेलं आहे तर मी तिथे निघतो आहे. बाकी रात्री बघूया, गेलो तर टर्फला जाऊ, नाहीतर नो प्लॅन्स. बोरिंग व्लॉग्स चालू झालेले आहेत. ट्रॅव्हल नंतर होते तसं 1-2 महिने ॲडजस्ट करावं लागते कारण की ट्रॅव्हल होतच नाही. जेव्हा ट्रॅव्हल होते तेव्हा ब्लॉग्स तर ऑटोमॅटिकली चांगले होतात. आता मी चाललोय बोईसरला आणि वातावरण या टायमाला थोडाफार थंड झालेलं आहे पण ऊन आहे. आणि बोईसरला जाऊया. जर काम वेळेत झालं तर मग क्रिकेट खेळायला जाऊ थोड्या वेळ, पण वाटत तर नाही काम वेळेत होईल कारण की मला 1 ते 2 ठिकाणी जायचं आहे. 6:45 झालेले आहेत आणि मी अजूनही बोईसरमध्येच आहे. आता एक काम बाकी आहे. त्या अगोदर मम्मी बोईसरला येत आहे नवापूर नाक्यावर. तिला तिथून पिक करून केटी मल्टीव्हिजनला सोडायचं आहे कारण की ती पिक्चर बघायला जात आहे. आणि 6:30चा शो होता आणि 6:45 ऑलरेडी झालेले आहेत. आता ती येऊन उभी असेल तर तिला पिक करतो मम्मीला आणि मग तिला थिएटरला सोडतो आणि मग माझं एक काम आहे ते करूया. आज क्रिकेट खेळायचं राहून गेलं कारण की ऑलरेडी खूप टाइम झाला इथे. मला वाटलं मी 6:15 6:30 पर्यंत घरी जाईल पण नाही, काय नाही. आता आज पाऊस नाही पडला तर उद्या जाऊया क्रिकेट खेळायला. आता नवापूर नाक्यावरून मम्मीला पिक केलंय आणि मम्मीला ड्रॉप करण्यासाठी चाललोय केटी मल्टीव्हिजन जवळ. अजून सनसेट झालेला नाही मिळत, ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत. उद्या तरी प्रयत्न करूया, टाइम भेटला तर बीचवर जायचा. बघा आता मम्मीला इथे ड्रॉप केलंय. मम्मी बाय बाय. थँक्यू. पैसे दे, 200-300 रुपये, 500 रुपये. मी घेऊन आलोय ओला. पेट्रोल बचाव. आयला लॉक झाली, आता परत पासवर्ड टाकायला लागेल. 7:05 झालेले आहेत आणि आपली सर्व कामं झालेली आहेत आणि मी निघालोय घराकडे जायला. पण घरी जाऊन काय करायचं, त्यापेक्षा आपण ग्राउंडवर जाऊया आणि पाहूया काय सिच्युएशन आहे. एक मॅच खेळायला भेटली तर खेळू, नाही तर काय जाऊ घरी. 7:40 झालेले आहेत आणि अजून इथे अंधारामध्ये मॅच खेळायला लागल्यात. म्हणजे तुम्हाला असं उजेड दिसत असेल, मोबाईल थोडा ब्राईट करतोय पण नाही, फुली अंधार झालेला आहे. ते बघा प्लेयर नाही दिसत समोरचे, कॅमेरामध्ये दिसतात. 8:05 झालेले आहेत आणि स्ट्रीक मोडलेले आहे. शेवटी समोरच्या टीम म्हणजे पतूच्या टीमला नेट चढवावी लागते बघा अंधारामध्ये. 8:15 झालेले आहेत आणि जस्ट घरी आलो, क्रिकेट खेळून आणि फ्रेश झालो. आणि आता पालघरला जायचा प्लॅन आहे पण त्या अगोदर जेवून घेतो. आता जेवण बनवून गेलेली आहे मम्मी,
कारण की मूवीला जाता जाता मम्मी जेवण बनवूनच गेली. तर जेवतो आणि मग निघूया पालघरला जाण्यासाठी. आज जेवणामध्ये आहे कांदा टमॅटो फ्राय आणि चपाती. खेळून तर आलो होतो, पण ज्या टीममध्ये मी खेळायचो रेग्युलरली, मी आता 8-9 म्हणजे 10 दिवस तर गेलो नव्हतो खेळायला, पण आमची टीम रोजच हरत होती आणि खंड्याची सिरीज असायची, म्हणजे चिरकाचिरकीची मॅच. पण आज खूप दिवसानंतर स्ट्रीक तुटली, तर मलाही आनंद झाला ना, माझ्या टीम मेंबर्सला पण. बघा, जे रोज जिंकणारे असतात त्यांना आनंद नाही होत तेवढा जिंकून, पण एवढे दिवस हरत आलेले असतात आणि जिंकले, वा वा, खूप मजा आली. आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता चाललो आहे पालघरला. थोडं काम आहे, एक मीटिंग आहे. कशाबद्दल आहे, कसली आहे ती मी तुम्हाला थोड्याच दिवसात कळवेन. 10:10 हो गए गाइस. अभी हमारा जो काम था वो कंप्लीट हो गया है. चिराग है, ये देखो, जीटी मिली नहीं कि फोटोशूट चालू. और आज अपने साथ है, अरे ओ माय गॉड, बहुत दिनों बाद अंकित भाई. अंकित काहीतरी बोल यार. तर भाई जाम दिवसाने आलाय, फिरून आलाय, मला घेऊन नाही गेले हे लोक, त्याची मला खंत आहे. आता कुठे घेऊन जाणार मला फिरायला? ते सर्व ठीक आहे. मी स्पॉन्सर ट्रिपवर गेलेलो, तू पण घेऊन चल मला. स्पॉन्सर तू घेऊन जात असेल ना, तर मी लगेच स्पॉन्सर आपल्याला एकच करू शकतो. ती नाही, ती फक्त पालघर बोईसरला आपल्याला फिरू शकते त्याच्यावरती. मग त्याच्या पुढे आता आपण कॉन्ट्री काढून कॉन्ट्री काढायला भाई माझी सध्या प्रोजेक्ट वर्क नाही करत. 91%. ये देखो भाई, फोटोशूट बिहाइंड द सीन GT. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो पेट्रोल टाकायला. येताना आम्ही ट्रिपल सीट आलेलो. बघा, चांस पे डांस, सॉरी काय रे, मौके पे चौका मारना कोई ऋतिका पाटील से सीखे. मित्रांनो, पेट्रोल पंपावर फ्रीमध्ये पेट्रोल वाटत आहेत. 11 वाजलेले आहेत. जस्ट घरी आलो. आता व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि होप करतो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.